हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच NTUGC नेट आणि MS सेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी ॲज वेल ॲज कॉमर्स या सब्जेक्टसाठी आपण पाहत आहोत डिटेल कोर्स. या कोर्समध्ये युनिट नंबर 9 लीगल आस्पेक्ट्स ऑफ अ बिझनेस हा युनिट आपण कंप्लीट करत आहोत. या युनिट संदर्भात आपल्या कोर्समध्ये याआधी खूप सारे लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस सर्व लेसन पाहिले नसतील त्यांनी सेक्शननुसार सर्व लेसन पहा, त्यानंतर आज लेसन पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपर वेने समजतील. फ्रेंड, मागील लेसनमध्ये लीगल आस्पेक्ट ऑफ अ बिझनेस या अंडर एक नवीन पॉईंट आपण सुरू केला होता, तो म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. यालाच आपण शॉर्टमध्ये म्हणतो GST. GST संदर्भात पार्ट फर्स्ट याआधी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. आज आपण पार्ट सेकंड पाहणार आहोत. पार्ट फर्स्टलाच कंटिन्यू करत पार्ट सेकंडमध्ये खूप सारे महत्त्वाचे पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. फ्रेंड, आजचे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झाम या एक्झामिनेशन संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आणि कॉमर्सच्या पेपर सेकंडसाठी डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये दोन्ही पेपर तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर करून दिले जातील सिलेबसनुसार आणि त्यानंतर त्याची MCQs प्रॅक्टिस देखील करून घेतली जाईल. या कोर्सबद्दल पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज कॉमर्स दोन्ही पेपर खूप चांगल्या प्रकारे त्या कोर्समध्ये तुम्हाला कंप्लीट करून दिले जात आहे. त्याच कोर्समधलं हे एक लेसन आहे, डेमो लेसन म्हणून तुम्ही हे पाहू शकता. फ्रेंड, मागील लेसनमध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याचं बेसिक मिनिंग काय होतं ते आपण कंप्लीट केलं होतं. याला डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स का म्हणतात ते आपण या ठिकाणी प्रॉपर वेने समजून घेतलं होतं. कन्सेप्च्युअली हे पॉईंट पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर GST संदर्भात इम्पॉर्टंट फॅक्ट्स फिगर आपण पाहिल्या होत्या की 2000 सालापासून ते 2017 पर्यंत काय काय गोष्टी घडल्या आणि कशा प्रकारे GST आला ते आपण या ठिकाणी पाहिलं होतं. यावर एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर इंडियाच्या आधी कुठल्या देशाने GST घेतला आणि फर्स्ट कंट्री अशी कुठली होती की त्याने GST घेतला ते आपण पाहिलं होतं. तर इंडियाच्या आधी मलेशिया या कंट्रीने GST घेतला होता, हे लक्षात ठेवा. आणि फ्रान्स ही फर्स्ट कंट्री आहे ज्यांनी GST इम्प्लिमेंट केला होता 1954 साली. त्यानंतर GST संदर्भात की फीचर आपण कंप्लीट केले. या की फीचर मार्फत GSTची कन्सेप्ट तुमची चांगल्या प्रकारे क्लिअर होते. इथं खूप सारे पॉईंट आपण कव्हर केले. त्यानंतर आज आपण एक नवीन पॉईंट पाहणार आहोत, तो म्हणजे GST संदर्भात बेनिफिटिंग अथॉरिटी. या पुढे काही पॉईंट आहेत ते आपण आज कंप्लीट करणार आहोत. फ्रेंड, आता बेनिफिटिंग अथॉरिटी GST संदर्भात जर विचारात घ्यायची झाली तर या ठिकाणी एक पॉईंट सिंपल साध्या वेमध्ये लक्षात ठेवायचा. जो GST कलेक्ट करतो तोच GST वापरतो. सिंपल. बेनिफिटिंग अथॉरिटी म्हणजे काय? कोणीतरी गोळा करणारे आणि कोणीतरी वापरणारे. मग सिंपल साधं इतकं लक्षात ठेवायचं, जो GST गोळा करतो ना तोच तो वापरतो. सिंपल. आता हे गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने आपण बोलतोय, पब्लिकच्या नाही. सिंपली जर टाइप्स ऑफ GST म्हणलंय, कलेक्टिंग अथॉरिटी आणि बेनिफिटिंग अथॉरिटी म्हणलंय, तर फर्स्ट जो टाईप आहे तो म्हणजे SGST. फुल फॉर्म सर्वांना माहिती आहे, स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. स्टेट गव्हर्नमेंट कलेक्शन करतं आणि स्टेट गव्हर्नमेंटच वापरतं. सांगितले काय? जो कलेक्ट करतो तोच वापरतो. सिंपल. स्टेट गव्हर्नमेंट मार्फत कलेक्शन होत आहे. बेनिफिटिंग अथॉरिटी स्टेट गव्हर्नमेंटच आहे. नंतर UGST युनियन टेरिटरी गव्हर्नमेंट मार्फत कलेक्शन होत असतं आणि युनियन टेरिटरी गव्हर्नमेंटच ते वापरतं. सिंपल. नंतर CGST सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करणार, वापरणार कोण? सेंट्रल गव्हर्नमेंटच. फक्त एक नवीन कन्सेप्ट येते म्हणजे IGST. कारण या ठिकाणी स्टेट वेगळे असतात. दिल्लीमधून महाराष्ट्रामध्ये मटेरियल आलं, दोन वेगवेगळ्या स्टेट आहे, IGST ॲप्लिकेबल आहे. त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कुठलं असतं? सेंट्रल गव्हर्नमेंट. कलेक्शन पूर्णपणे सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत होत असतं, पण बेनिफिटिंग अथॉरिटी स्टेट गव्हर्नमेंट पण असतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पण असतं. फक्त हा पॉईंट लक्षात ठेवायचा IGST बाबतीत की कलेक्शन अथॉरिटी फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, बेनिफिटला दोघं पण आहेत. सिंपल. तर आय होप बेनिफिटिंग अथॉरिटी संदर्भात जो पॉईंट आहे तो क्लिअर झाला असेल. एकदा MS सेटला यावर क्वेश्चन आलेला आहे म्हणून हा पॉईंट शॉर्ट वेमध्ये एक्सप्लेन केला आहे. आय होप कळाला असेल. नेक्स्ट आहे GST संदर्भात टॅक्स स्ट्रक्चर. म्हणजे आपण पाहतो GSTचे रेट हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.
वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गुड्सला वेगवेगळ्या प्रकारचा GST ॲप्लिकेबल असतो. मग हा GST कुठल्या प्रकारचा आहे, त्याचं टॅक्स स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बेसिक पॉईंट हे अवघडचं काही नाही, पण या ठिकाणी एक पॉईंट समजून घ्यायचा आहे. ओल्ड स्ट्रक्चर वेगळं होतं, आता न्यू स्ट्रक्चर आहे, बरोबर ना. म्हणजेच काय, 22 सप्टेंबर 2025ला गव्हर्नमेंटने नवीन GST टॅक्स स्ट्रक्चर इम्प्लिमेंट केलेलं आहे. ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. कारण नवीन जे अपडेट झाले ना 2025 पासनं, ते आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ओल्ड काय होतं जास्त काही महत्त्वाचं नाही. ठीक आहे, ओल्ड अनेक वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल, पाहू नका. नवीन गोष्टी पहा, ज्या गोष्टी 22 सप्टेंबरला अपडेट झाल्यात त्या गोष्टी फक्त पाहणं अपेक्षित आहे, त्याच्या आधीचं काही पाहू नका. ठीक आहे, तर या ठिकाणी काय म्हणले पहिल्यांदा समजून घ्या. इंडियाज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच GST रिवाइज स्ट्रक्चर बिकम इफेक्टिव्ह ऑन 22 सप्टेंबर 2025. म्हणजे पाहता सांगितलं, इंडियामधलं GSTचं नवीन टॅक्स स्ट्रक्चर हे 22 सप्टेंबर 2025 पासून इम्प्लिमेंट झालं आहे. स्टॅटिक पोर्शन आहे, एक्झामला येऊ शकते डेट लक्षात ठेवा. सप्टेंबर महिना हे लक्षात ठेवा, 22 सप्टेंबर आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग नॉर्मली दिवाळीच्या आधी हे स्ट्रक्चर त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे. सिम्पल. पुढे काय पहा, आफ्टर बिंग अप्रूव्ह ॲट दी 56 GST काउन्सिल मीटिंग. म्हणजे 56 नंबरची GST काउन्सिल मीटिंग झाली आणि त्या GST काउन्सिल मीटिंगनुसार हे नवीन टॅक्स स्ट्रक्चर त्यांनी अपडेट करायचं ठरवलं. ते काय होतं ते आपण पुढे पाहणारच आहोत. द चेंजेस सिम्प्लिफाय द टॅक्स सिस्टीम रिड्युसिंग द नंबर ऑफ प्रायमरी टॅक्स स्लॅब फ्रॉम 4. म्हणजे पहिल्यांदा 4 प्रायमरी टॅक्स स्लॅब होते. 5% एक होता, ठीक आहे, नंतर 12% एक होता, त्यानंतर 18% एक होता, त्यानंतर 28% एक होता. असे भरपूर होते, पण प्रायमरी 4 होते पहिल्यांदा. त्यांना आता 3 मध्ये कन्व्हर्जन केलं आहे. ठीक आहे, पहिले होते पहा ओल्ड, आता 3 कुठले आहेत, 5% एक आहे आत्ता, नंतर 18% एक आहे, आणि नंतर 40% जो न्यू आत्ता इंट्रोड्यूस केला आहे. पहिल्यांदा 28% होता, 40% नव्हता. आता लक्झरियस प्रोडक्ट आहे ना, त्यांना 40% पण टॅक्स गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे GSTचा. सिम्पल. मग लक्षात ठेवा, एक्झाम जर आलं ना की नवीन प्रायमरी टॅक्स स्ट्रक्चर, त्यामध्ये बेसिक किती प्रकारचे टॅक्स आहेत, तर 3 प्रकारचे. ओल्डमध्ये किती होते बेसिक, 4 प्रकारचे. तसे भरपूर होते, पण बेसिक म्हणतो आपण, जे कॉमनली सर्वत्र यूज केले जातात. ठीक आहे, नवीनमध्ये किती आहे, फक्त 3 प्रकार. तसे 2.5 वगैरे ते पण आहेत, पण ते नाही, बेसिक विचारलं मी. तर बेसिक म्हणलं तर 3च प्रकार आहे, लक्षात ठेवायचं, 5%, 18% आणि 40%. सिम्पल. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, नवीन टॅक्स स्ट्रक्चर आलं कधी, 22 सप्टेंबर 2025 पाठ झाला असेल. किती नंबरची काउन्सिल होती, 56 नंबरची. किती प्रकारचे टॅक्स आणले, 3 प्रकारचे टॅक्स आणले. नवीन कुठला आला आहे, 40% वाला नवीन आला. हे 2 तर पहिलेच होते. सिम्पल. मग या ठिकाणी हे पण लक्षात ठेवा, कारण एक्झामला क्वेश्चन कसा येऊ शकतो. आपल्याला क्वेश्चन गमवायचा नाही आहे, आपल्याला आन्सर आलंच पाहिजे. त्या अनुषंगाने आपण पाहतोय. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. इथं त्यांनी जे नवीन अनाउन्समेंट केलं ते आपल्याला पाहायचं आहे. इथं म्हणले पहा, मी डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरचा स्क्रीनशॉट ॲड केला आहे. इथं म्हणले पहा, हिस्टॉरिक दिवाळी गिफ्ट फॉर दी नेशन. म्हणजे काय, सप्टेंबर महिन्यामध्ये हे त्यांनी काय केलं, अपडेट केलं नवीन टॅक्स स्ट्रक्चर. आणि आपल्याला माहिती आहे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये दिवाळी असते. ठीक आहे, म्हणजे दिवाळीचं गिफ्ट म्हणून त्यांनी काय केलं, हे नवीन टॅक्स स्ट्रक्चर अपडेट केलं. इथं म्हणले पहा, नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म. ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हे दिवाळीच्या आधी त्यांनी टॅक्स स्ट्रक्चर आणलं होतं, म्हणून त्याला दिवाळी गिफ्ट असं त्यांनी म्हणलं होतं. नेशनसाठी दिवाळी गिफ्ट दिलं आहे असं त्यांनी म्हणलं होतं, नरेंद्र मोदी यांनी. ठीक आहे, मग आता या ठिकाणी त्यांनी जे टॅक्स स्ट्रक्चर अपडेट केलं ना, ते फार्मरपासून तर एंटरप्रेनरपर्यंत, हाऊसहोल्डपासून बिझनेसमॅनपर्यंत सर्वांना त्या ठिकाणी एक रिलॅक्सेशन GSTमध्ये दिलेलं आहे. चांगल्या प्रकारे टॅक्स स्ट्रक्चर त्यांनी अपडेट केले. आय होप तुम्हाला दिसत असेल. जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर यूट्यूबला 3 डॉट असतात पावरती किंवा खाली असतील काहींचे, त्यावर क्लिक करा. व्हिडिओ क्वालिटी वाढवा. व्हिडिओ क्वालिटी तुम्ही 720च्या पुढे घ्या, तुम्हाला क्लिअर कट व्हिडिओ दिसेल. ठीक आहे, किंवा त्याहून अधिक तुम्ही व्हिडिओ क्वालिटी घेऊ शकता. आता या ठिकाणी जे नवीन टॅक्स स्ट्रक्चर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. टॅक्स पहिल्या गोष्टींना किती होता आणि आत्ता किती ते आपल्याला पाहायचं आहे, कारण बेसिक एक्झामला क्वेश्चन यावरूनच येऊ शकतो. प्रॉपर युनी समजून घ्या. सोपं आहे, अवघड असं काहीच नाही आहे, एकदम सोपं आहे. ठीक आहे, इथे पहा, सेव्ह बिग ऑन डेली इसेन्शियल. म्हणजे काय, ज्या आपण गोष्टी आपल्याला डेली इसेन्शियल आहे. इसेन्शियल म्हणजे काय, ज्या गोष्टी आपल्याकडे नसतील तर आपण जगूच शकत नाही.
त्याला आपण इसेन्शियल असं म्हणतो. मग ज्या पण गोष्टी इसेन्शियल आहेत त्या गोष्टीवर खूप जास्त प्रमाणात GST कमी केलेला आहे. मग इसेन्शियलमध्ये कुठले गुड्स येतात ते पण त्यांनी दिलेलं आहे आणि त्यानुसार GST किती कमी झाला आहे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल हेअर ऑइल असेल, शॅम्पू असेल, टूथपेस्ट असेल, टॉयलेट सोप असेल, ठीक आहे, किंवा बार असेल किंवा टूथब्रश असेल, ठीक आहे, शेविंग क्रीम असेल, या सर्व गोष्टींवरचा टॅक्स त्यांनी 18% डायरेक्टली 5% आणला आहे. इसेन्शियली ना, बरोबर ना, हेअर ऑइल लावायलाच लागतं. जर डोक्याला तेल नसेल तर व्यवस्थित डोकं दिसणार नाही, ठीक आहे. टूथपेस्ट वगैरे गोष्टी महत्त्वाच्या आहेत, डेली लाईफचा एक अविभाज्य भाग येतो. मग या ठिकाणी त्या सर्व गोष्टींचा टॅक्स त्यांनी 18%वरून 5% केला आहे. नंतर बटर घी असेल, ठीक आहे, चीज असेल, डेअरी संदर्भात काही प्रोडक्ट असतील त्यांचा पण 12%वरून त्यांनी 5% GST आणला आहे. प्री पॅक नमकीन असतील, ठीक आहे, किंवा तुमचे कुरकुरे वगैरे असतील त्यांचा पण 12%वरून टॅक्स त्यांनी 5% आणला आहे. मग या ठिकाणी अनेक गोष्टींचे रेट कमी केलेले नाहीत पहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुरकुरेचं पॅकेट चिप्स म्हणतो आपण, ते 5 रुपयाला तुम्ही घेतलं छोटं, पहिल्यांदा त्याला 12% टॅक्स होता. सपोज आता किती झाला आहे? 5%. मग रेट कमी झाला का? नाही. त्यांनी काय केलं? क्वांटिटी काहींनी वाढवली, काहींनी रेट कमी केले प्रोडक्टचे. जसं की 4 व्हीलर असतील मोठ्या मोठ्या, 12 लाखाची 4 व्हीलर आता 13 लाखाला भेटते, आता 11 लाखाला भेटते, त्यांनी रेट कमी केले. पण ज्या गोष्टींचा रेट कमी करणं पॉसिबल नाही आहे, जसं की चिप्स वगैरे 5 रुपयाला भेटत आहेत, मग 4.70 असं नाही ठेवू शकत ते. मग त्यांनी त्याचं काय केलं? रेट कमी न करता क्वांटिटी वाढवली, मग बेनिफिट भेटलं लोकांना. सिंपल. अशा प्रकारे पण काहींनी बेनिफिट दिले, काहींनी डायरेक्टली पैशांमध्ये पण किमती कमी केल्यात. सिंपल. नंतर आणखी काही गोष्ट असतील, फिडिंग बॉटल असेल, ठीक आहे, किंवा लहान मुलांची कुठल्याही गोष्ट असेल त्याचा रेट 12%वरून त्यांनी 5% आणला आहे. किंवा शेविंग मशीन असेल, ठीक आहे, त्याचे स्पेअर पार्ट असतील ते पण 12%वरून 5% आणलेत. म्हणजे थोडक्यात डेली इसेन्शियल ज्या गोष्टी आहेत त्या आपण डेली लाईफमध्ये कंटिन्युअसली वापरतो त्या सर्व गोष्टींचा टॅक्स त्यांनी 5% आणला आहे. काहींचा 12% होता, काहींचा 18% होता, डायरेक्टली 5% आणला. लक्षात ठेवायचं. एक्झामला सिंपल साधी ट्रिक सांगल, तुक्का मारायचा. एखादं प्रोडक्ट त्यांनी एक्झामला विचारलं की हे प्रोडक्ट आहे, मग तुम्ही तुमच्या लाईफशी रिलेटेड करायचं की आपण हे प्रोडक्ट डेली वापरतो का, डेली लाईफमधले एक हे प्रोडक्ट, शॅम्पू वगैरे असं काय आहे का? येस. तसं काय असेल ना 5% GST आहे असं तुक्का मारून टाकायचा. कारण ही लिस्ट लक्षात ठेवणं पॉसिबल नाही, सर्व कंटेंट आपण ॲड केलेलं नाही. खूप सारे असंख्य प्रोडक्ट आहेत, 28 पानांची PDF आहे, असंख्य प्रोडक्ट दिलेत, लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. तुक्का कसा मारायचा? लक्षात ठेवायचा की आपण डेली इसेन्शियलमध्ये काय गोष्टी वापरतोय का, वापरतो तर त्याचा टॅक्स 5%. सिंपल, इतकं लक्षात ठेवायचं. नंतर हे पहा, फार्मर किंवा ॲग्रिकल्चर संदर्भात काही गोष्टी दिलेल्या आहेत. जसं की ट्रॅक्टर असेल, ठीक आहे, त्याचे टायर असतील, स्पेअर पार्ट असतील, त्याचा टॅक्स 18%वरून डायरेक्टली 5% आणला आहे. ठीक आहे, ट्रॅक्टरचं पण सांगितलं 12%वरून त्यांनी 5% आणला. नंतर पेस्टिसाईड असतील त्यांचं पण 12%वरून 5%. नंतर इरिगेशन संदर्भात कुठल्याही गोष्टी असतील त्यांचं पण 12%वरून 5%. ॲग्रिकल्चर संदर्भात कुठल्याही गोष्टी असतील त्याचं पण 12%वरून 5%. म्हणजे थोडक्यात ॲग्रिकल्चर प्रोडक्ट जे सर्व काय आहेत त्यांचा रेट त्यांनी 5% आणला. सिंपल ट्रिक काय लक्षात ठेवायची? ॲग्रिकल्चरशी निगडीत एखादी गोष्ट दिसली तर 5%चा तुक्का. सिंपल. आय होप पॉईंट काय हा क्लिअर झाला असेल. यावर एक्झामला क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण नवीन गोष्टी अपडेट झालेल्या आहेत, हिस्टॉरिकल चेंजेस आहेत असं गव्हर्नमेंटनेच म्हणलं, मी नाही म्हणत. ठीक आहे, हिस्टॉरिकल म्हणलं. सिंपल ना, खूप जास्त प्रमाणात टॅक्स चेंज केलेले आहेत. थोडंसं पुढे येऊया. हेल्थ केअर सेक्टर संदर्भात पण खूप सारे टॅक्स कमी केलेले आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल संदर्भात हेल्थ इन्शुरन्स असेल, लाईफ इन्शुरन्स असेल तर त्याचा 18% पहिल्यांदा टॅक्स होता, तो आता डायरेक्टली नील केला आहे. म्हणजे टॅक्सच नाही, 0% टॅक्स डायरेक्ट असं करून टाकलं. त्यामुळे अनेक ठिकाणी हेल्थ केअरच्या ज्या पॉलिसी आहेत त्यांचे रेट कमी झाले तुम्हाला पाहायला भेटत आहेत, कारण टॅक्स त्यांनी कमी केला. 100 रुपयावर तुम्हाला 8 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागत होते, ते 18 आता द्यावं लागत नाही, 100च द्यावं लागत आहेत. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं पॉईंट आहे. हेल्थ संदर्भात ज्या पॉलिसी असतील, लाईफ इन्शुरन्स असेल त्याचा टॅक्स खूप कमी झालेला आहे, म्हणजे नील झाला आहे. नंतर थर्मोमीटर असेल 18%वरून 5% आणला आहे. मेडिकल संदर्भात काय असेल, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन असेल त्याचा पण 12%वरून 5% आणला आहे. नंतर डायग्नोस्टिक किट्स असतील, जसं की फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो पहा शुगर चेक करण्याचं मशीन असेल, ठीक आहे, अशापैकी किट असतात पहा, त्याच्यामार्फत आपण काय करतो, आपल्या रक्तातले काही घटक वगैरे मोजतो. तर त्या सर्व किटच्या किमती कमी झाल्यात, 12%वरून 5% आणल्यात. ठीक आहे, मग अशा थोडक्यात लक्षात ठेवायचं झालं तर मेडिकल संदर्भात ज्या पण गोष्टी होत्या
ज्या पण इक्विपमेंट होते ते सर्व गोष्टींचे टॅक्स त्यांनी कमी केलेत, 5%वर आणलेत. पहिल्यांदा काहींचे 12 होते, काहींचे 18 होते. पहिले किती होते लक्षात नाव ठेव, सोडून द्या. आत्ता 5% झाले ते लक्षात ठेवा. सिम्पल. नंतर ऑटोमोबाईल संदर्भात म्हणजेच काय, तुमच्या व्हेकल असतील त्या संदर्भात पण खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्यात. जसं की पेट्रोल किंवा पेट्रोल संदर्भात हायब्रिड LPG किंवा CNG कार असतील, ठीक आहे, ज्या म्हणतो आपण की 1200 cc ते 4000 mm पर्यंत असतील, त्यांचा 28% पहिला टॅक्स होता, तो 18%पर्यंत आणलाय. 10% टॅक्स कमी केलाय. त्यामुळे अनेक गाड्यांच्या किमती 50, 60, 1 लाखापर्यंत कमी झाल्या आहेत इतक्या हजारांनी, बरोबर ना. मग या ठिकाणी डिझेल किंवा डिझेल संदर्भात काही कार असतील ज्यांची कॅपॅसिटी, क्युबिक कॅपॅसिटी म्हणतो आपण, CC म्हणजे 1500 cc आत आहेत, त्यांचा पण टॅक्स त्यांनी कमी केला आहे. 28%वरून 18%पर्यंत आणला आहे. लक्षात ठेवा, ही CC महत्त्वाचं आहे. 1200 cc आणि 1500 cc हे आपण इन्कम टॅक्समध्ये पाहणार आहोत नंतर 3 व्हील व्हेकल असतील, ठीक आहे, त्यांचं पण 28%वरून टॅक्स त्यांनी 18%पर्यंत आणला आहे. म्हणजे रिक्षा वगैरे त्यांना 3 चाकं असतात ते. नंतर मोटरसायकल असेल, म्हणजे रेग्युलर मोटरसायकल 350 cc पेक्षा छोट्या, त्यांचा पण 28%वरून टॅक्स त्यांनी 18%पर्यंत आणला आहे. रेसिंग वगैरे त्या नाही बरं का, ज्या आपल्या रेग्युलर गाड्या असतात, कॉमन मॅन घेतात त्या. 350 cc म्हणजे खूप तशी कॅपॅसिटी असते, जसं की आपले ॲक्सेस वगैरे असते. ॲक्सेस किती असते, 125 cc असते ॲक्सेस. हे 350 cc पर्यंत त्यांनी सांगितलंय. पण यापेक्षाही तुम्हाला मोठी गाडी घ्यायची असेल, 350 cc पेक्षाही जास्त मोठी, तर याचा अर्थ काय होतो, तुम्ही पैसेवाला आहात. तुम्ही जर 20-25 लाखाची 2 व्हीलर घेता, तर याचा अर्थ काय, तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, मग तुम्ही टॅक्स जास्त द्या. ज्यांची कॅपॅसिटी 350 cc आत आहे त्यांचाच फक्त टॅक्स त्यांनी कमी केला आहे. 350 cc पुढे गेले, BMW वगैरे त्या 2 व्हीलर घेतल्या, तर ते टॅक्स तुम्हाला कमी लागणार नाही, उलट ते 40%पर्यंत टॅक्स आता. सिम्पल, हे लक्षात ठेवा. मग 350 cc पर्यंत 2 व्हीलरला टॅक्स कमी आहे. नंतर मोटर व्हेकल असतील ट्रान्सपोर्टेशन संदर्भात कुठलाही, त्यांचा पण टॅक्स त्यांनी 28%वरून 18%पर्यंत नेला आहे. म्हणजे थोडक्यात आता जे टॅक्स अपडेट केलेत ना, त्या ठिकाणी गरिबांना टॅक्स कमी लागला पाहिजे आणि श्रीमंतांना टॅक्स जास्त लागला पाहिजे. त्या अनुषंगाने हे टॅक्स स्ट्रक्चर त्यांनी अपडेट केलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत सर्वात चांगलं टॅक्स स्ट्रक्चर आहे. कारण का माहिती का, जसं त्यांनी सांगितलं, पहा, तुम्ही कार साधी कार घेतली तर तुम्हाला टॅक्स 18%. तुम्ही खूपच भारी रेसिंग वगैरे करणारी कार घेतली, 40% टॅक्स पडणार. सिंपल ना. तुम्ही साधी साधा आपण म्हणू शकतो 2 व्हीलर घेतली, टॅक्स कमी लागणार आहे. खूपच भारी 2 व्हीलर घ्यायचा प्रयत्न केला, खूपच भारी म्हणजे 20-25 लाखाची 2 व्हीलर म्हणतोय मी, तर त्या ठिकाणी तुम्हाला टॅक्स जास्त लागणार. म्हणजे काय, जो श्रीमंत आहे तोच जास्त महाग घेतो ना, काहीतरी वेगळं घेतो. जो कॉमन आहे तो साधी गोष्ट घेतो. साधी म्हणजे थोडीशी लक्झरियस पण साधी, ठीक आहे. मग त्यांनी काय केलंय, जो खूपच जास्त श्रीमंत आहे त्याला टॅक्स जास्त ठेवला आणि जो मिडल मॅन आहे त्याला टॅक्स कमी ठेवलाय. सिम्पल. मग या ठिकाणी हे टॅक्स स्ट्रक्चर जे आहे ना, हे खूप विचारपूर्वक त्यांनी अपडेट केलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारे अपडेट केलेलं आहे. याचा फायदा इन फ्युचर पब्लिकला जाणवेल, आत्ता नाही. त्यानंतर एज्युकेशन संदर्भात त्यांनी टॅक्स खूप कमी केलेला आहे. पहिलं तुम्हाला माहिती आहे की एज्युकेशन सेक्टरमध्ये अनेक गोष्टी आहेत त्यांना टॅक्स लागायचा, आता अनेक गोष्टींचा टॅक्स कमी केला आहे. जसं की मॅप असेल, चार्ट असतील, ठीक आहे, त्यांचा टॅक्स पहिला 12% होता, आता नील केला. नंतर पेन्सिल शॉर्पनर असेल त्यांचा पण टॅक्स त्यांनी नील केला. नंतर तुमचं नोटबुक असेल त्यांचा पण नील टॅक्स केला आहे. इरेझर असेल टॅक्स नील केला आहे. म्हणजे एज्युकेशन संदर्भात जे काही इक्विपमेंट आहे लहान मुलांचे कुठले असेल, पेन, पेन्सिल, त्या सर्वांचा टॅक्स त्यांनी कमी केला आहे. कमी म्हणण्यापेक्षा 0% करून टाकला आहे, ठीक आहे ना. जसं पहा, म्हणजे आपलं एज्युकेशन पूर्णपणे संपलं आणि आता टॅक्स त्यांचा कमी झाला, ठीक आहे. असो, टॅक्स कमी झालेला आहे, हा फायदा आहे विद्यार्थ्यांचा. त्यानंतर सेव्ह ऑन इलेक्ट्रॉनिक अप्लायन्स, ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोष्टी ज्या असतील जसं की एअर कंडिशनर असेल, AC वगैरे, त्यांचा 28%वरून टॅक्स त्यांनी 18%पर्यंत आणला. नंतर टेलिव्हिजन जे असतील 12 इंचपेक्षा मोठाले, 32 इंचपेक्षा मोठाले, 32 इंच म्हणजे नॉर्मल रेग्युलर साईज आपण म्हणतो, त्यापेक्षा जास्त इंचचा TV घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा टॅक्स कमी होणार आहे. 28वरून डायरेक्टली 18% होणार आहे. 32 इंचपर्यंत म्हणजे छोटा TV घेतला टॅक्स जास्त लागणार, TV मोठा घेतला तर टॅक्स कमी लागणार. सिम्पल. त्यानंतर मॉनिटर असतील किंवा प्रोजेक्टर असतील त्यांचा पण 28%वरून त्यांनी टॅक्स 18%पर्यंत आणलाय. डिश वॉशिंग मशीन आणलाय, ठीक आहे. म्हणजे काय, जे आपले भांडे आहेत ते भांडे धुण्याचं मशीन जे आहे ना, त्याचं पण टॅक्स त्यांनी 28%वरून 18%पर्यंत आणलाय. ॲक्च्युली मशीन कोणी वापरत नाही म्हणून त्याचा टॅक्स त्यांनी कमी केलेला असेल, तर 28%वरून 18% टॅक्स आहे. कशाचा, डिश वॉशिंग मशीन. कारण हे जे आलतं ना हे मशीन, त्यावेळेस हे मशीन लक्झरियस म्हणून ट्रीट केलं जायचं.
कारण ते कोणी पण घेऊ शकत नव्हतं. पण आता कोणी पण घेते, मग त्याला कॉमन एक मिडल क्लासचं इक्विपमेंट म्हणून त्यांनी कदाचित कन्सिडर केलं असेल, म्हणून त्याचा टॅक्स त्यांनी कमी करून टाकलेला आहे. सिम्पल ना. म्हणजे बेसिक आहे आपण एकदम शॉर्ट वेमध्ये गोष्टी पाहिल्यात. याची PDF एक 27-28 पेजची मी तुम्हाला ती शेअर करणार आहे आपल्या व्हॉट्सअपवर किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला. तिथून तुम्ही ती PDF पहा. त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की कुठल्या गोष्टींचा टॅक्स कमी झाला आहे, कुठल्या गोष्टींचा टॅक्स वाढला आहे. ठीक आहे, काही चेंजेस झाले हे एकदा पाहिलं पाहिजे तुम्ही. कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या तुम्ही किंवा लेक्चर म्हणून विद्यार्थ्यांना शिकवायला जा, त्या ठिकाणी तुम्ही शिकवायला जात असताना किंवा एक्झाम देत असताना तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजे. त्या अनुषंगाने ती PDF आहे ती एकदा गो थ्रू व्हा, पूर्णपणे पहा. सिम्पल. तर जे टॅक्स स्ट्रक्चर आहे ते आपण या ठिकाणी पाहिलं आहे. त्याचा एक ओव्हरव्ह्यू या पण ठिकाणी दिलेला आहे. हा मी पुन्हा वाचून दाखवत नाही. ठीक आहे, आत्ता थोडक्यामध्ये मी वाचून दाखवलेलं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, ज्या शायनिंगच्या गोष्टी आहेत म्हणजे काय, खूप भारी. ठीक आहे, सिगरेट किंवा त्यापेक्षाही लक्झरीज काही प्रोडक्ट असेल, सिगरेटमध्ये टॉप क्वालिटी काही गोष्टी असतील, तर त्यांचा GST त्यांनी वाढवला आहे. डायरेक्टली काय केलं आहे, 40% आणला आहे. लक्झरीज गोष्टी, अति लक्झरीज, अल्ट्रा प्रो मॅक्स म्हणतो ना आपण, तशातल्या गोष्टी. ठीक आहे, लक्झरीज म्हणजे बेसिक नाही, खूप जास्त शाईन मारणाऱ्या त्या गोष्टींचा टॅक्स त्यांनी वाढवला आहे. 40% टॅक्स केला आहे डायरेक्ट. ठीक आहे, आता त्यानंतर गुड्स एक्सक्लुडेड फ्रॉम GST म्हणजे कुठल्या गुड्सला GST लागत नाही. टोबॅकोला GST लागत नाही. अल्कोहोल असेल ह्युमन कन्झम्पशनसाठी म्हणजे फॅक्टरीसाठी नाही, कमर्शियल यूजसाठी नाही. माणसांना पिण्यासाठीचे पण अल्कोहोल असेल त्याला पण टॅक्स GST लागत नाही, दुसरे टॅक्स लागतात ॲक्च्युली. पेट्रोलियम प्रोडक्ट असेल त्याला पण GST लागत नाही, त्याला पण दुसरा टॅक्स लागतो. नंतर कल्चरल सर्व्हिसेस असतील त्याला पण GST लागत नाही, दुसरा टॅक्स लागतो. एज्युकेशनल सर्व्हिस असतील त्याला पण GST लागत नाही, दुसरा टॅक्स लागतो. ठीक आहे, मग बेसिक आहे हे. काय आता कदाचित एक्झामला येणार नाही कारण यावर खूप वेळा ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. आता जो स्कोप आहे ना GST संदर्भात क्वेश्चन येण्याचा तो हा आहे. ठीक आहे, न्यू जो रिफॉर्म झाला आहे टॅक्समध्ये त्यावर एक्झामला क्वेश्चन 202% येणार आहे. प्रॉपर युनिटी करून जा. नंतर टाईप्स ऑफ GST रजिस्ट्रेशन, कुठल्या प्रकारचे GST रजिस्ट्रेशन असतं. तर फर्स्ट आहे रेग्युलर टॅक्स पेअर. आता रेग्युलर टॅक्स पेअरचा विचार केला तर ज्याचं GST टर्नओव्हर ठीक आहे 40 लाखापेक्षा जास्त आहे गुड्स प्रति, आणि ज्याचं सर्व्हिसचं 20 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी GSTचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असतं. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे म्हणून शॉर्ट वेमध्ये सांगतो. 40 लाख गुड्सचा किंवा 20 लाख सर्व्हिस संदर्भात जर तुमचा टर्नओव्हर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला GST रजिस्ट्रेशन करावं लागतं, आणि त्या अंडर जे GST रजिस्ट्रेशन करतात ते सर्व रेग्युलरमध्ये येऊन जातात. सिम्पल ना. म्हणजे बिझनेस टाकला तुम्ही गुड्स विकताय 40 लाखाच्या पुढे वर्षाला, तर तुम्हाला GSTचा नंबर मिळवावा लागणार आहे. तुम्ही सर्व्हिस सेक्टर चालवताय, ब्युटी पार्लर वगैरे काही पण, 20 लाखापुढे तुमचा टर्नओव्हर आहे, तुम्हाला GST नंबर मिळवावा लागणार आहे कंपल्सरी. सिम्पल. त्याच्या आत पण तुम्ही घेऊ शकता व्हॉलंटरी, पण हे पार केलं तर कंपल्सरी घ्यायचंच. 40 लाख 20 लाख लक्षात ठेवा. 20 लाख म्हणलं तर सर्व्हिस, 40 लाख म्हणलं तर मॅन्युफॅक्चरिंग गुड्स. नेक्स्ट आहे कंपोजिशन स्कीम रजिस्ट्रेशन. कंपोजिशन स्कीम रजिस्ट्रेशन म्हणजे काय, ज्यांचा टर्नओव्हर हा 1.5 कोटीच्या आत आहे. काय, 1.5 कोटीच्या आत. ठीक आहे, ते सर्व व्यक्ती कंपोजिशन स्कीमचा फायदा घेऊ शकतात. म्हणजे काय, या व्यक्तींना गव्हर्नमेंट सांगतं तुमचा टर्नओव्हर 1.5 कोटीच्या आत म्हणजे तुम्ही स्मॉल स्केल बिझनेसमध्ये येता, मग त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, 2%, 1%, 3%पर्यंत टॅक्स मनाने GST म्हणून भरून टाकायचं वर्षाच्या एंडला. सिम्पल. म्हणजे ITC वगैरे यांना क्लेम करता येत नाही, पण यांचं कसं असतं, फॉर एक्झाम्पल छोटा बिझनेस आहे पण 1.5 कोटीपर्यंत त्यांचा टर्नओव्हर आहे, त्याच्यावरती जात नाही पण 1.5 कोटीच्या आत आहे, तर यांनी काय करायचं, सर्व अकाउंट मेंटेन करायचं नाही, मनानेच त्यांनी काय करायचं, जे पण टर्नओव्हर झालं आहे त्याच्या 1%, 2% गव्हर्नमेंटला GST पेड करून टाकायचा. सिम्पल. त्यांच्या पद्धतीने त्याचं जे असं स्ट्रक्चर रूल असतील त्यानुसार. पण या ठिकाणी हे कंपोजिशन स्कीममध्ये काय करतात, जास्त प्रॉपर अकाउंट मेंटेन नको करायला, त्या अनुषंगाने या ठिकाणी कंपोजिशन स्कीममध्ये येतात ते आणि GST गव्हर्नमेंटला पेड करतात. फक्त लक्षात ठेवा, खूप मोठ्या बिझनेसला अलाउड नाही आहे. 1.5 कोटीच्या आत टर्नओव्हर असेल तरच हे अलाउड आहे. सिम्पल. लक्षात ठेवा, 1.5 कोटीच्या आत टर्नओव्हर असेल तर ते लोक कंपोजिशन स्कीमचा फायदा घेऊ शकतात. या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा टर्नओव्हर जो पण असेल त्याचे 1-2% GST गव्हर्नमेंटला पेड करावा लागतो. सिम्पल. इथं तसं नाही, रेग्युलर म्हणलं तर जो पण असेल तोच करावा लागणार आहे, आणि कंपोजिशन स्कीम म्हणलं तर 1.5 कोटीच्या आतले फक्त. नेक्स्ट आहे GST रजिस्ट्रेशन ॲज ए कॅज्युअल टॅक्स पेअर. म्हणजेच काय, यांचा रेग्युलर बिझनेस नसतो किंवा यांना निश्चित जागा पण नसते बिझनेस करण्यासाठी. जे आपण म्हणतो दारोदारी हिंडतात, ठीक आहे,
पण त्यांचा बिझनेस खूप कमवतही असतील, म्हणजे पहा खूप दारोदारी लोक येतात, ह्या वस्तू विका त्या विका, ठीक आहे, विकतात पहा, मग त्यांचं पण इन्कम खूप मोठं असतं, पण ते रेग्युलरमध्ये येत नाही, ते कॉजलमध्ये येतात. म्हणजे काय, कधीतरी त्यांना इन्कम होणार आहे भरपूर आणि त्याच्या बेसवर त्यांना टॅक्स भरायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल दिवाळीला फटाके विक्रेता ते खूप जास्त पैसा कमवतात आणि वर्षभर काहीच कमवत नाही. मग ते त्याच पर्टिक्युलर पिरियडमध्ये कमवतात, पण कमवल्यानंतर त्यांना टॅक्स तर भरावा लागणार आहे. मग टॅक्स पेड कसा करायचा, तर अंडर दी कॅज्युअल टॅक्स पेअर. म्हणजेच काय, ज्यांचं निश्चित जागा नाही आहे बिझनेसची, किंवा जे कधीतरी बिझनेस करतायत, आपण म्हणतो ना ऑकेशनल, कधीतरी प्रासंगिक बिझनेस आहे त्यांचा, दसरा दिवाळी संक्रांत अशा टायमाला फक्त बिझनेस आहे, वर्षभर बिझनेस चालत नाही त्यांचा, तर अशा व्यक्तींना कॅज्युअल टॅक्स पेअर म्हणून रजिस्ट्रेशन करता येतं. ठीक आहे, यांची अटी काय, निश्चित त्यांचं जागा नसते बिझनेसची, किंवा ते फक्त कधीतरी उत्पन्न मिळवतात आणि ते उत्पन्न खूप जास्त असतं, त्यामुळे त्यांना टॅक्स पेड करावा लागतो. मग त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं, म्हणजे कोणतं, कॅज्युअल टॅक्स पेअरचं. सिम्पल. आय होप पॉईंट जो आहे तो क्लिअर झाला असेल. डायरेक्टली मी कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय, जास्त काही एक्स्ट्रा मटेरियल देत नाही आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे GST रजिस्ट्रेशन प्रोसेस. यावर कदाचित एक्झामला क्वेश्चन येणार नाही, पण माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे, ॲक्च्युली ऑनलाईन असते, ऑनलाईन काही जसं आपण फॉर्म भरतो तशा पद्धतीची प्रोसेस आहे, अवघडचं काही नाही. एक स्टेप आहे फर्स्ट आणि सेकंड, यानंतर पार्ट फर्स्ट हा सुरू होतो. ठीक आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये स्टेप फर्स्टमध्ये ॲक्सेस GST पोर्टल, नंतर रजिस्टर नावावर क्लिक करायचं, नंतर टॅक्स पेअर सिलेक्ट करायचा, जे आपण आता पहिले 3-4 त्यापैकी, नंतर सिलेक्ट करायची स्टेट, नंतर बिझनेस नेम टाकायचं, नंतर पॅन नंबर टाकायचा, नंतर ईमेल ID, नंतर मोबाईल नंबर, नंतर कॅप्चा कोड, नंतर TRN तुम्हाला भेटतो, टेम्पररी रेफरन्स नंबर भेटतो. सिम्पल. त्यानंतर 15 दिवसात तुम्ही पूर्णपणे प्रोसेस करू शकता. बेसिक आहे. फक्त लक्षात ठेवा, यामध्ये पार्ट फर्स्ट असतो GST रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये. पार्ट फर्स्ट म्हणजे वेगळं तिकडं काही नाही. पार्ट फर्स्टला आपण थोडक्यात म्हणू शकतो GST रजिस्ट्रेशन. ठीक आहे, आता हे रजिस्ट्रेशन झालं, त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा असतो, त्याला पार्ट B असं म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल पहा, नेट एक्झाम आहे, नेट एक्झामचं तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करता, बरं ना. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटतो तुमच्या जीमेल IDवर आणि फोन नंबरवर. त्यानंतर तुम्ही पुन्हा लॉग इन करता, फॉर्म भरायला सुरू करता. सेम त्याच पद्धतीचं आहे. पार्ट A म्हणजे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला काय भेटणार आहे, टेम्पररी रेफरन्स नंबर. हा नंबर भेटल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचा असतो OTP मार्फत, आणि लॉग इन केल्यानंतर पार्ट B हा ओपन येतो. जसं की नेटचा फॉर्म भरताना त्या पद्धतीने, कुठलाही फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन आधी असतं, त्यानंतर लॉग इन असतं, बरं ना. त्या पद्धतीचा हा प्रकार आहे. मग आता पार्ट B मध्ये काय, तुमचा ॲक्च्युअल फॉर्म सुरू होणार आहे. हा फॉर्म सुरू कसा झाला, तुम्ही लॉग इन केला काय, टेम्पररी रेफरन्स नंबर वापरून, OTP वापरून. ठीक आहे, नंतर कॅप्चा कोड टाकला, OTP टाकला, नंतर तुमचं जे सेव्ह ॲप्लिकेशन आहे ते एडिट करण्यासाठी घेतलं, नंतर बिझनेस डिटेल टाकली. बिझनेस डिटेलमध्ये सर्व गोष्टी टाकावं लागतात, बिझनेसचं नाव पुन्हा. ठीक आहे, नंतर बिझनेसचं लोकेशन, नंतर बिझनेसचा कन्सर्न म्हणजे कुठल्या गोष्टींशी बिझनेस निगडीत आहे, बिझनेस कशाशी निगडीत आहे, सर्व्हिस वगैरे काय ते असेल ते. ठीक आहे, बिझनेसचे प्रोप्रायटर कुठले आहेत, कोण आहेत, ते सर्व गोष्टी या ठिकाणी भराव्या लागतात. त्यानंतर क्लिक करावं लागतं सेव्ह आणि कंटिन्यूवर. नंतर तुम्हाला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर भेटतो. त्यानंतर तुमचं GST रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं. 15 दिवसात तुम्हाला कन्फर्मेशन भेटून जातं. सिम्पल. आय होप हा पॉईंट आहे क्लिअर कट कळाला असेल. या ठिकाणी पहिलं काय होतं, तर GSTचं रजिस्ट्रेशन करताना कुठलीही कमिटी फिजिकली व्हिजिट करत नव्हती. पण आत्ता सध्या काय होतं, कोणी पण GSTचं रजिस्ट्रेशन करतो, त्यामुळे फिजिकली ती काही ठिकाणी व्हिजिट करतात की खरंच याचा बिझनेस त्या ठिकाणी आहे का. ठीक आहे, याला खरंच GST नंबर दिला पाहिजे का, असं फिजिकली पण काही ठिकाणी आता व्हिजिट होतं, आणि त्यानंतर तुम्हाला GST नंबर अलॉट केला जातो. काही ठिकाणी फिजिकली व्हेरिफिकेशन होऊ शकतं, काही ठिकाणी नाही होणार. डाऊटफुल केस असेल, त्यांना डाऊट वाटला तर ते फिजिकली पण व्हेरीफाय करायला येऊ शकतात GSTची कमिटी. हे तुमचा बिझनेस वगैरे असेल त्या गोष्टी. तर पार्ट B आणि पार्ट A अशा 2 पार्टमध्ये GSTचं रजिस्ट्रेशन असतं. पार्ट A म्हणजे बेसिक रजिस्ट्रेशनची प्रोसेस, आणि पार्ट B म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म. सिम्पल. तर फ्रेंड, आज आपण GST संदर्भात खूप सारे महत्त्वाचे पॉईंट कव्हर केले. त्यातला सर्वात महत्त्वाचा पॉईंट कुठला होता, हा टॅक्स स्ट्रक्चरचा. हा मी शॉर्ट वेमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. बाकी याची डिटेल PDF मी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर पण प्रोव्हाइड करेल, आणि तुम्हाला व्हॉट्सअपला पण शेअर करू शकतो, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला मी शेअर करून देईल. ठीक आहे, जे आपले पेड कोर्सचे विद्यार्थी आहेत त्यांना ॲप्लिकेशनमध्ये ही PDF भेटून जाईल. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही पाहिले त्याबद्दल थँक्यू. आणि पुन्हा सांगाल, जर कॉमर्स किंवा पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हाला डिटेल कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरला मेसेज करून तुम्ही कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन मिळवू शकता.
त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. आजचं लेसन संपूर्ण पाहिलं त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू सो मच.